हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे 28 साईजचा 4 टक्स ब्लाउज। तर याचं कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर सगळ्यात अगोदर आपण याचं कटिंग या फोल्ड पेपरवरती करून घेणार आहोत। तर इथे मी हा कार्ड शीटचा पेपर घेतलेला आहे, पण तुम्ही या ठिकाणी पेपर आपला न्यूजपेपर जो असतो तो देखील यूज करू शकता। आता इथे मी ब्लाउजच्या उंचीचं माप घेतेय 12.5 इंच। तयार ब्लाउजची उंची आहे, यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आणि 13.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तुम्हाला जेवढी उंची पाहिजे असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन आपल्याला 1 इंच ठेवायचं असतं। आता या इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे 5 इंचावरती। याच्यानंतर आपल्याला मुंडा उंची घ्यायची आहे 5.5 इंच। या इथे 5 इंच करून घ्या आणि एक सरळ लाईन मारून घ्या। तर लाईन ही सरळ मारून घ्यायची आहे, त्यासाठी मी इथे पट्टीचा वापर करते। याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। जो काही तुमच्या छातीचा चौथा भाग असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच ॲड करायचा आहे लूजिंगसाठी। तर चौथा भाग आहे याचा 7 इंच, अर्धा इंचाचं लूजिंग 7.5 इंच झाले आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तर याची टोटल घडी आहे 9 इंचाची। तर हे दोन्ही असे पॉईंट जोडून घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 6 इंच। 1 इंच आपल्याला टक्स रुंदीसाठी घ्यायचं असतं आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचेत। यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। पहिला जो आकार येईल तो येईल 1.5 इंचावरती आणि आतल्या बाजूचा जो आकार असेल तो येणार आहे 1.25 इंचावरती। जे आपण पॉईंट दिलेले आहेत तिथपासून आपल्याला असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। तर हलक्या हाताने मुंड्याचा आकार द्यायचा आहे। जो फ्रंट साइडचा मुंडा आहे तो आपल्याला थोडासा आतल्या बाजूने मार्किंग करायचा आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। 1/2 इंचापर्यंत आतल्या बाजूला घ्यायचे आणि आकार देऊन घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपल्या बाहीमध्ये फुगा वगैरे येत नाही, ब्लाउज फिटिंगला छान बसतो। केलेल्या मार्किंग प्रमाणे याचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, फ्रंट आणि बॅक सेपरेट करायचं आहे। तर याला मी मधून कट केलेला आहे। आता याची मी गळा रुंदी सांगते। तर याची गळा रुंदी ठेवायची आहे आपल्याला 2.25 इंच। गळा उंची तुम्हाला जी काही पाहिजे असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच ॲड करून मार्किंग करायचं आहे। तर इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तयार गळा याचा 9 इंच होणार आहे। याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा। खालच्या बाजूला मी गळा पसरट करण्यासाठी 3 इंच मार्किंग करून हा बॉक्स केलेला आहे आणि असा यामध्ये गोल आकार देते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा आकार कोणताही देऊ शकता। मी ते सिंपल ब्लाउज बनवते गोल गळ्याचा। तर इथे कटिंग करून घ्यायचे। या पद्धतीने आपला बॅक पार्टचं मार्किंग झालेलं आहे। आता फ्रंट आपण कट करूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी जो आतल्या भागाचा मुंडा होता तो कट करून घेतेय। यानंतर याच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे। तर 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। याचा गळा मला 5 इंच तयार पाहिजे, तर मी ते 5.5 इंचावरती असं मार्किंग करून घेत आहे। याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे। यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूला योक पट्टीसाठी 3 इंच वरती घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या बाजूला 2.5 इंच वरती घ्यायचा आहे आणि असा थोडासा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला जास्त कर्व करायचं नाही, अगदी 1/2 इंचाचा कर्व करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपलं हे योक पट्टीचं मार्किंग झालं। केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। योक पट्टी आपल्याला अर्धा इंच वाढवायची असते अस्तरवरती। तर ते मी तुम्हाला अस्तरवरती कट करताना दाखवणार आहे, कोणता पार्ट किती वाढवायचा आहे ते। तर इथे गळ्याचं जे मार्किंग होतं ते देखील मी कट करून घेतलेलं आहे। तर आपले हे 3 पार्ट कट करून झालेले आहेत। आता आपण बाहीचं कटिंग बघूया। तर बाहीची उंची मला इथे 3.5 इंच तयार करायची आहे, म्हणून मी 4.5 इंचावरती मार्किंग केलं। तुम्हाला जी काही उंची पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून मार्किंग करायचं आहे। याच्यानंतर याची घडी मी घेणार आहे 8.5 इंचाची। याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। 3 ते 3.5 इंचापर्यंत तुम्ही डाऊन करू शकता। या भागावरती आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे। तर 5.5 इंच मी याचा दंड घेर ठेवलेला आहे आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचेत
आता बाहीचे जे फिटिंगचं माप आहे ते आपल्याला 2 इंच ठेवायचं आहे। ब्लाऊजमध्ये आपण 1.5 इंच ठेवलेलं आहे, पण बाहीसाठी 2 इंच ठेवायचं। राहिलेल्या भागाचा असा सेंटर काढायचा आणि खालच्या बाजूला अर्धा इंच, वरच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचंय। आतल्या मुंड्याचा जो आकार आपण मार्किंग करून घेतलेला होता तो देखील इथे कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपलं पेपरवरचं कटिंग झालेलं आहे। आता हेच कटिंग आपल्याला अस्तरवरती करायचं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण आपल्याला फ्रंट पार्टमध्ये कपडा जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे। आता मी इथे बॅक पार्ट ठेवलेला आहे अस्तरवरती, फोल्ड बाजूवरती, आणि जसा आहे तसाच मार्किंग करायचं आहे। यामध्ये आपल्याला काहीच वाढवायचं नाही आहे बॅक पार्टमध्ये। फ्रंट पार्टमध्ये आपल्याला मार्जिन वाढवायला लागणार आहे, तर ते कुठे आणि कसं वाढवायचं आहे ते बघा। तर फ्रंट पार्ट तुमचा कुठे सेट होतोय त्या पद्धतीने ठेवून घ्या आणि अगोदर जसा आहे तसा मार्किंग करून घ्या। तर या इथे मी मार्किंग करून घेतेय। मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचा आहे, कारण आपण मुंड्यात जो टक्स घेतो तर तो पाव इंचाचा असतो, पूर्ण म्हटलं तर तो अर्धा इंचाचा होतो। तर त्यासाठी आपल्याला मुंड्यामध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे आणि कमरेच्या बाजूला मी 1 इंच वाढवलेला आहे। त्यानंतर असं खालच्या बाजूला 1 इंच आपल्याला हा पार्ट पूर्ण वाढवून घ्यायचा आहे। तर असे थोड्या थोड्या अंतरावरती टिक मार्क करून घ्या आणि जसा आपला आकार कट झालेला आहे त्याच पद्धतीने हे मार्किंग करायचे। तर याचं मार्किंग करून झालेलं आहे। आता आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे, तर योगपट्टी सुद्धा कमरेच्या बाजूला अर्धा इंच वाढवायची आणि उंचीमध्ये पण अर्धा इंच वाढवायची आहे। तर अगोदर जसं आहे तसं मार्किंग करून तुम्ही अर्धा इंच उंचीमध्ये आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच असं वाढवून घ्यायचे। एक सरळ लाईन मारून घ्यायची अर्धा इंच वाढवून। आता इथे मी बाहीचं मार्किंग करून घेतेय, तर बाहीमध्ये काहीच आपल्याला मार्जिन वाढवायचं नाही, कारण ऑलरेडी आपण शिलाई मार्जिन ठेवून बाहीचं कटिंग केलेलं आहे। फक्त आपल्याला योगपट्टीमध्ये आणि आपला जो शोल्डरचा भाग होता फ्रंटचा तेच वाढवायचं होतं। आता मी याचं कटिंग करून घेतेय, जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने। आता हे जे अस्तर कट केलेलं आहे यातला फ्रंट भाग घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। फ्रंटच्या टक्ससाठी याची उंची 2.5 इंच ठेवायची आहे। त्यानंतर 1-1 इंच बाजूला मार्किंग करायचं, वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। खालून असं अर्धा इंचावरती मार्किंग करून तुम्ही हा कमरेच्या बाजूचा टक्स जोडून घ्या। टक्स देण्याच्या आणखी खूप वेगवेगळ्या पद्धती असतात, म्हणजे मापामध्ये थोडेसे चेंजेस होतात। तर तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे तुम्ही कशा कशा पद्धतीने हे टक्स घेऊ शकता। आता दुसऱ्या अस्तरवरती हे जे टक्स आहेत ते असे उमटवून घ्यायचे आहेत। तर मी खालचा भाग आहे तो वरच्या बाजूला ठेवला आणि थोडासा टॅप करून घेतला, तर पुसट असं मार्किंग याच्यावरती उमटलेलं आहे, ते मी चॉकच्या सहाय्याने डार्क करून घेतेय। तर हे टक्स आहेत ते असे समांतर आले पाहिजेत। जो हुकाय पट्टीच्या बाजूचा टक्स आहे तो तुम्ही मधोमध सेंटरला सुद्धा घेऊ शकता। आता हे अस्तर आहे ते आपल्याला मेन कपड्यावरती कट करायचं आहे, तर इथे मी हा कपडा अंथरून घेतलेला आहे। याच्यावरती सगळे पार्ट मी असे कट करून घेणार आहे। अर्धा इंच वाढवून याचं कटिंग करायचं आहे मेन कपड्यावर। तर सगळे पार्ट व्यवस्थित ठेवून अर्धा इंच वाढवून याचं मी कटिंग करून घेते। आता आपण याचं स्टिचिंग बघूया। तर मी खूप सोप्या पद्धतीमध्ये याचं स्टिचिंग दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे। अस्तर कपड्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे। पूर्ण टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचे। तर इथे मी याच्यावर सगळीकडे अशी टीप मारून घेते। बॅक पार्ट अगोदर आपण तयार करून ठेवला तर फ्रंट पार्टची उंची आपल्याला फिक्स करता येते।
समजा योगपट्टीची उंची कमी जास्त झाली तर ती ॲडजस्ट करता येते, म्हणून आपण अगोदर बॅक पार्टचं स्टिचिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर फ्रंट पार्ट तयार करायचा. तर सगळीकडे व्यवस्थितरित्या अशी टीप टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट करून घेते. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि रोज आपले एक व्हिडिओ अपलोड होणार आहेत वेगवेगळ्या साईजचे. 28 पासून 42 चेस्टपर्यंत मी ब्लाऊज प्रत्येक प्रकारचे अपलोड करणार आहे. आता आपण याचा बॅक पार्टचा टक्स घ्यायचा आहे. तर याला मी असं मध्ये फोल्ड केलं, अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलं. उंचीला मी हा टक्स 4 इंच ठेवलेला आहे. टक्सवरती डबल टिप घ्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूचा पण मी ते टक्स घेते, अर्धा इंच आणि 4 इंच मार्किंग करून घेतल्यामुळे टक्स आहे तो आपला परफेक्ट येतो, कमी जास्त अंतर होत नाही. बाजूला देखील अशी एक किनारीने टिप टाकायची, म्हणजे त्याचं फिनिशिंग दिसायला छान दिसतं. तर या पद्धतीने आपला टक्स टाकून कंप्लीट झालेला आहे. आता याला मी कमरपट्टी बसवणार आहे. तर कमरपट्टी मी 3 इंच रुंदीची कट करून घेतलेली आहे. त्याच पट्टीला मी डबल फोल्ड करून टीप मारलेली आहे. टीप मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मारलेली आहे. तर पट्टी अशी बाहेरच्या बाजूला करायची आणि याच्यावरती दाब टीप द्यायची आहे. त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्यावरती 5 नंबरची टीप टाकून घ्यायची आहे. ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर याला हात शिलाई घालून ती टीप उसवून घ्यायची. आता आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग बघूया. तर सगळ्यात अगोदर दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आहेत, अस्तर आणि कापड जुळवून. त्यातला एक पार्ट आहे तो अगोदर आपण स्टिच करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर याचं अस्तर कापड आहे ते जोडून घ्यायचं आहे. कडेने टीप टाकायची आहे, कपडा प्लेन करायचा आहे. व्यवस्थित कपडा आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे आणि चारही बाजूला टीप टाकून याची कटिंग करून घ्यायची आहे, जे एक्स्ट्राचं आहे ते. तर इथे मी कट करून घेतलेलं आहे. तर याचा टक्स घेऊया. तर मी सेंटरला मार्किंग केलेलं आहे टक्ससाठी, जो आपला सेंटरचा टक्स असतो हुकाय पट्टीच्या बाजूचा. मेन टक्स जो आहे तो आपल्याला अर्धा इंचाचा घ्यायचा आहे. तर अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि उंचीला 2.5 इंच ठेवायचं आहे. याच्यावरती डबल टिप घ्यायची आहे. आता जो हुक आहे पट्टीच्या बाजूचा टक्स असतो तो इथे मी घेतेय. तर इथे 1/2 इंच फक्त शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे जास्त शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं नाही आहे. डबल टिप टाकून घ्यायची आहे टक्सवर. हा टक्स झाल्यानंतर मुंड्याच्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे. तर इथे देखील आपल्याला 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन टिप घ्यायची आहे. जिथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. त्यानंतर कमरेच्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे. तर व्यवस्थितरित्या अशी घडी घालून घ्यायची आणि मगच याच्यावरती टिप टाकायची आहे. किंवा कधी कधी काय होतं, थोड्याशा अशा त्याच्यावरती चून पडू शकते. तर व्यवस्थित फोल्ड करून त्यावर टिप टाकायची आहे. तर परफेक्ट पफ निघतो यामध्ये. तुम्ही या पद्धतीने जर कटिंग केलात, अजिबात चपटा वगैरे ब्लाऊज बसत नाही, कटोरीसारखा पफ यामध्ये निघतो. आता याला आपण योगपट्टी बसवून घेऊया. तर वरच्या बाजूला मेन कपडा ठेवायचा, खालच्या बाजूला अस्तर ठेवायचा आणि याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन. एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून टाकायची आहे. आता बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि मोजून बघायचं आहे आपली योगपट्टी किती लागणार आहे. जर जास्त असेल प्रमाणापेक्षा जास्ती शिलाई मार्जिन सोडून तर ते आपल्याला कट करून घ्यायचे. तर इथे मी मोजून घेतलं आणि इथे ही 1/2 इंच भरत आहे. तर त्यातलं मी 1/2 इंच कट करून अर्धा इंच ठेवलेलं आहे आणि ते मी शिलाई मार्जिनमध्ये टिप टाकून करेक्ट करून घेणार आहे. तर आतमध्ये असा रोल करून घ्यायचा आहे याचा आणि याच्यावरती अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप मारायची आहे. यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो तर पुढचा भाग मागचा भाग जो असतो तो आपला
सेम होतो, कमी जास्त पडत नाही. एक एक वेळी आपलं काय होतं, फ्रंट मोठा होतो, बॅक लहान पडतो, तर आपल्याला ओढून ताणून ते जॉईंट करावं लागतं. तर असं होऊ नये यासाठी योकपट्टी या पद्धतीने जोडायची. आता याला मी हुकपट्टी बसवत आहे. तर हुकपट्टी बसवायला आपल्याला सरळ बाजूने बसवायची असते. 1/2 इंचाचं फक्त मी इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हुकपट्टी बसवायला. आतमध्ये पूर्ण पट्टी फोल्ड करायची असते आणि याच्यावरती टिप टाकायची. या इथे पट्टी बसवायला शिलाई मार्जिन 1/2 इंचापेक्षा जास्त घ्यायचं नाही, फक्त 1 दाब एवढंच अंतर घ्यायचं, कारण आपण हुकाई पट्टीचं सेपरेट असं मार्किंग काही केलेलं नाही. तर एक भाग तयार झालेला आहे. हा सेम याच पद्धतीने मी दुसरा भाग देखील तयार करून घेतलेला आहे. या बाजूची मी आईपट्टी बसवत आहे. तर आईपट्टीसाठी मी हा कपडा कट करून घेतलेला आहे. खालच्या बाजूने फोल्ड करायचा आणि आईपट्टी असते ती ब्लाऊजच्या उलट्या बाजूने बसवायची असते. तर मी हा ब्लाऊज आहे तो उलट्या बाजूने ठेवलेला आहे. इथे देखील फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन यावरती टिप टाकून घ्यायची आहे. आता ही पट्टी अशी फोल्ड करायची, जिथपर्यंत आपण टिप टाकलेली आहे ती या भागावरती दिसते त्या टिपवरती ही पट्टी ठेवायची आणि याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे. तर हुकाई पट्टी बसवून झाली. आपल्याला आता हे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आहेत आणि चेक करायचं आहे या दोन्ही पट्ट्या सेम आहेत का. सेम नसतील तर गळ्याच्या बाजूने याला कट करून सेम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचे शोल्डर जोडायचे आहेत. तर अर्धा इंच मार्जिन घेऊन टिप मारायची आहे. टिप डबल घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूचं देखील मी शोल्डर जोडून घेते. अर्धा इंच मार्जिन घेऊनच टिप मारायची आहे. आता दोन्ही बाजूचे शोल्डर आपले जोडून झालेले आहेत. जे बाजूचा कपडा एक्स्ट्रा असेल तर तो कट करून लेवल करायचा आहे बाहीच्या बाजूचा. आता मुंड्याच्या बाजूला देखील असं चेक करायचं आहे. बाही जोडण्याच्या अगोदर जे काही कमी जास्त असेल ते आपल्याला कट करून एकसारखं करायचे. तर इथे देखील थोडंसं कमी जास्त वाटते तर मी लेवलमध्ये करून घेते. आता आपल्याला बाहीचं स्टिचिंग करायचं आहे. तर बाही कशी स्टिच करायची आहे बघा. समोरासमोर असे दोन्ही भाग ठेवायचे. मेन कपड्याचे सरळ बाजू वर ठेवायची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. जो पुढच्या मुंड्याचा भाग आहे तो एकाच बाजूला आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यानंतर याचं स्टिचिंग करायचं आहे. तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप मारते कारण याला मी उलटवून घेणार आहे. या पद्धतीने बाहीचं स्टिचिंग केलात तर बाही आहे ती परफेक्ट दोन्ही तयार होतात. आणि जर नाही केलात तर एखाद्या वेळेस चुकून काय होतं, दोन्ही बाही असतात ती एकाच बाजूचे तयार होतात, गडबडीत आपण विसरतो. त्यामुळे अगोदर चेक करायचं आहे. दोन्ही भाग समोरासमोर ठेवून त्यानंतरच टिपा टाकायच्या आहेत. तर इथे मी एक दाब टिप देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर संपूर्ण अस्तरवरती टिप घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून एकसारखं करून घ्यायचं आहे. या बाहीचा सेंटर काढायचा आहे कारण आपण बाहीचं जे जोडायचे असते ती आपण सेंटरपासून जोडतो. तर असं सेंटर मार्किंग करायचं. सेम दुसरी पण बाही मी अशीच तयार करून घेतलेली आहे. दोन्ही बाही तयार झाल्यानंतर अशा एकावर ठेवायच्या आणि एक्स्ट्राचं काय कापड असेल तर त्याचं देखील आपल्याला लेवल करून घ्यायची आहे. नाहीतर ब्लाऊजच्या बाहीची उंची जी आहे ती कमी जास्त होण्याची शक्यता असते. थोडंफार काटछाट करावीच लागते ब्लाऊजमध्ये. तर समोरासमोर असं अगोदर बघायचं चेक करून पुढचा मुंडा आहे तो बाहीचा आणि ब्लाऊजचा सेम आहे का. त्यानंतरच आपल्याला सेंटरपासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर इथे मी बाही जोडून घेते. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ही बाही जोडायची आहे. अगदी हलक्या हाताने बाही जोडायची आहे. कुठलाच पार्ट आपल्याला ओढायचा नाही. सेंटरपासून जर बाही जोडली तर काय होतं, जरी जास्त झाली तर दोन्ही बाजूला सेम होतं किंवा कमी पडलं तर दोन्ही बाजूला सेम होतं. पण फ्रंटचा मुंडा आपण थोडासा खोलगट असा कट केलेला असतो. त्यासाठी आपल्याला बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टला अर्धा इंच बाही जास्त लागत असते. तर त्यासाठी थोडीशी जास्त झाली तरी चालते पण कमी पडू नये. तर या पद्धतीने आपली ही बाही जोडून झालेली आहे. आता याच्यावरती मी डबल टिप टाकून घेते.
शिलाई मार्जिन सगळीकडे एकसारखं सुटलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला टिपा टाकायच्या आहेत. आता मी याला गोट करणार आहे, तर मी क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे ब्लाऊज पीसमधील आणि त्याला मी फोल्ड करून बसवत आहे. पट्टीची जी रुंदी आहे ती मी 1.5 इंचाची कट केलेली होती, मधून फोल्ड करून बसवत आहे. अगदी कडेने टिप टाकायची आहे संपूर्ण गळ्याला. पट्टी थोडीशी खेचून बसवायची आहे, लूज बसवायची नाही आहे. जेवढी खेचते तेवढीच खेचायची आहे, प्रमाणापेक्षा जास्त खेचायची नाही. तर संपूर्ण जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने पट्टी वळवायची आणि त्याच्यावरती टिप घ्यायची आहे. तर अशी याच्यावरती टिप घेऊन झालेली आहे. पुढच्या बाजूला थोडीशी पट्टी ठेवायची, कारण आपल्याला फोल्ड करावं लागणार आहे आतल्या बाजूला. आता काय करायचं, पट्टी अशी बाहेरच्या बाजूला करायची आणि याच्यावरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहे. याच्यामुळे काय होतं, तुमचा गोट आहे तो तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे तेवढा काढता येतो आणि एकसारखा गोट येतो. सगळा गोट भरीव येतो, अजिबात पोकळ गोट येत नाही किंवा त्याच्यावरती चून वगैरे काय पडत नाही. त्यासाठी आपल्याला याच्यावरती अशी ही दाब टिप द्यायची आहे. दाब टिप बरोबर मधोमध आली पाहिजे या पद्धतीने द्यायची आहे. तर जे आतलं शिलाई मार्जिन असतं ते पट्टीवरती घ्यायचं आणि मग टिप मारायची. तर असं मी पट्टीच्या खाली आतल्या बाजूचं शिलाई मार्जिन आहे ते घेऊन टिप मारतीये. त्यामुळे आपल्याला गोट मारायला देखील सोपं जातं, सारखं आतल्या बाजूने कपडा असा ओढून घ्यावा लागत नाही. आता पुढच्या बाजूने फोल्ड करायचं आतमध्ये आणि गोट मारून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जेवढा बारीक गोट पाहिजे तेवढा तुम्ही यामध्ये करू शकता. याची जी टिप असते ती आता खचीमध्ये आली पाहिजे, वरच्या बाजूला दिसली नाही पाहिजे. तर थोड्या थोड्या अंतरावरती हा गोट काढायचा आहे. तर माझी बोटं बघा मी कशा पद्धतीने गोट काढतीये. काही गोष्टी अशा असतात सांगण्यापेक्षा बघून आपल्याला लगेच लक्षात येतं, तर ते आपण व्यवस्थित बघायचं आहे. अशा पद्धतीने हा गोट काढायचा आहे. पूर्ण पट्टी आत फोल्ड करायची आणि हलक्या हाताने बाहेरच्या बाजूला अशी खेचून घ्यायची, म्हणजे एकसारखा गोट येतो, पूर्ण भरीव असा गोट येतो. आणि जेवढा तुम्हाला बारीक मोठा पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काढू शकता. आणि समजा तुम्हाला गोट नकोच असेल तर ही पट्टी जी आपण तयार केलेली आहे ती संपूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आणि त्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची. हातशिलाई जर आवडत असेल तर 5 नंबरची टिप द्यायची, नसेल आवडत तर तुम्ही याच्यावरती बारीक टिप एकसारख्या अंतराने मारून घ्यायची आहे. तर मी असा याला बारीक छान असा गोट करून घेतेय. आता हे एकसारखं कापड आहे त्यामुळे तुम्हाला गोट ओळखता येतोय की नाही मला माहीत नाही आहे, पण खूप छान याचा बारीक असा गोट येतोय. कॉन्ट्रास्ट कापड असतं तर ते लगेच लक्षात येतं आपल्या गोट कसा झाला आहे ते. संपूर्ण गळ्याला असा गोट करून घ्यायचा आहे. गोटमुळे आपले ब्लाऊज असतात ते खूप आकर्षक दिसतात, त्यासाठी गोट आपला परफेक्ट आला पाहिजे. गोटवरून आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग कळतं. तर या पद्धतीने ब्लाऊजला माझ्या संपूर्ण गोट घालून झालेला आहे. असं लॉक करायची आहे पुढच्या बाजूला टिप. तर आपला गोट झालेला आहे, गळ्याचा आकार आहे तो प्रॉपर आलेला आहे. एक्स्ट्राचे जे काही धागेदोरे असतील ते कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. तर फिटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते देखील बघा. सरळ बाजूने आपल्याला हा ब्लाऊज अगोदर असा जोडून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपला पार्ट आहे तो बसलेला आहे बॅकचा आणि फ्रंटचा. दुसऱ्या बाजूला पण मी जोडून घेते. इथे जास्त शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं नाही, अगदी कडेने टिप मारायची आहे. आता ब्लाऊज उलटा करायचा आणि याच्यावरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जातं, फुगत वगैरे नाही इथं काय. तर फिटिंग अशी एका सरळ रेषेमध्येच झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला पण मी अशी टिप टाकून घेते. आता मात्र आपल्याला फिटिंगची मापं मोजून घ्यायची आहेत. तर
हुकपट्टीपासून जर तुम्ही मोजत असताल तर हुकपट्टीला धरून आपल्याला मोजायचं आहे. तर जो काही छातीचा चौथा भाग आहे तो मार्किंग करायचा आहे. मी 7 इंचावरती मार्किंग केलं. याच्यानंतर आपल्याला कमरेच्या चौथ्या भागावरती मार्किंग करायचं आहे. तर मी 6 इंचावरती मार्किंग केलं आणि बाहीचा दंडघेर मोजायचा आहे जो काही असेल तो तुमचा. तर इथे 5.5 इंच मी ठेवलेला आहे. आता जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे. लगेचच त्याच्या बाजूला 2 ते 3 टिपा पाव इंचाच्या अंतराने टाकून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने जे धागेदोरे असतात ते वेळच्या वेळी लगेच कट करून टाकायचे आहेत. आता इथे आयपट्टी सोडून आपल्याला मार्किंग करायचं आहे. छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग, त्याच्यानंतर दंडघेर 5.5 इंच, छातीचा घेर 7 इंच आणि कमरेचा घेर 6 इंच. तर असं मी मार्किंग करून याच्यावरती लाईन मारून घेतलेली आहे चॉकने आणि याच्यावरती आता मी टिप मारून घेते. याच्या बाजूला आणखी टिपा टाकून घ्या 2 ते 3 ते 4 टिपा टाकायच्या आहेत पाव इंचाच्या अंतराने. तर याच्यात बसतात तेवढ्या. समजा ब्लाऊज फिटिंग झाला तर ते लूज करता येतं कस्टमरला, त्यासाठी ह्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते पूर्ण कसा तयार झालेला आहे ते. तर तुम्ही बघू शकता याचं फिनिशिंग किती छान आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा, तुमचा ब्लाऊज देखील असाच तयार होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.